कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या 4 नगरसेवकांच्या साथीनं शिवसेनेला सत्तेची स्वप्नपूर्ती करायची आहे। त्या 4 नॉट रिचेबल नगरसेवकांना अपात्र करणार असल्याचं ठाकरेंच्या पक्षानं जाहीर केलंय। दुसरीकडे ठाकरेंचेच नेते त्या नगरसेवकांना सन्मानानं परत घेण्याबाबत बोलतायत। ठाकरेंच्या पक्षात थोडासा गोंधळ असतानाच भाजपच्या पातळीवर सुद्धा या फोडाफोडीचं समर्थन केलं जात आहे। पाहूयात। कल्याण डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे। शिवसेना युबीटीचे 4 नगरसेवक निवडून आल्या नॉट रिचेबल झाले। या नॉट रिचेबल नगरसेवकांमुळे कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या सत्तेची स्वप्नपूर्ती होणार आहे। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। संजय राऊत या नगरसेवकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यावर ठाम आहेत। नॉट रिचेबल नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। पण ठाकरेंच्या शिवसेनेतला दुसरा एक गट ते नगरसेवक परत आले तर त्यांना परत सामावून घेऊ असं म्हणतात। अनेक लोक जेव्हा आम्ही इकडे पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला संपर्क केलेला आहे। काही सांगतायत आम्हाला येण्याची इच्छा आहे, पण काही हरकत नाही। असं जर असेल तर ते उद्या किंवा परवापर्यंत आले तर या सगळ्यांना आम्ही आमच्या गटामध्ये सामील करू। जे गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाही आहेत त्यांच्यावर अपात्रतेच्या संदर्भातली कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई यशस्वी होईल। मग ते कुठे गेलेले असू द्यात, जर ते मशालेवर निवडून आलेले आहेत आणि पक्षाची आचारसंहिता पाळत नसतील, निवडणूक आयोगाचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। वास्तविक पाहता ठाकरेंचे नगरसेवक पळवल्यानं भाजपला नुकसान होणार आहे, पण भाजप स्वतःच्या होऊ घातलेल्या नुकसानीकडे न पाहता संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या वृत्तीमुळे नगरसेवक दूर गेल्याचा आरोप करतायत। उबाटा गटाच्या माध्यमातून सातत्यानं लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो। संजय राऊत सातत्यानं कार्यकर्त्यांचा अपमान करतात, कार्यकर्त्यांना लाथाळ्या मारण्याचं काम करतात। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना अहंकारात होते आणि उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकारामुळे एकनाथजी शिंदे यांच्यासह 40 आमदार त्यांच्या पक्षातून सोडून गेले। आता देखील उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांना एवढा अहंकार आहे की आमचाच महापौर मुंबईमध्ये बसणार, अशा पद्धतीचे दावे कालपर्यंत ते करत होते। या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत। कल्याण डोंबिवली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। कल्याण डोंबिवलीत राजकारण क्षणाक्षणाला बदलत आहे, त्यामुळे आता उपयुक्त वाटणाऱ्या 4 नगरसेवकांची उपयुक्तता कधीही संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।